नमस्कार. तिघांचा तडका या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. कढी खिचडी हा महाराष्ट्रीयन आणि भारतीय स्वयंपाकातील एक अत्यंत लोकप्रिय, पौष्टिक आणि कम्फर्ट फूड मानला जाणारा बेत आहे. कढी खिचडी हा आहारातील समतोल साधणारा उत्तम पर्याय आहे. खिचडीतली डाळ आणि तांदूळ शरीराला प्रथिने आणि ऊर्जा देतात, तर कढीमधील दही पचनास मदत करते. खानदेशात हे आवडीने खाल्ले जाते. सुट्टीच्या दिवशी किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी एक आदर्श बेत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम गॅसवर कुकर ठेवून कुकर छान गरम झाला की त्यात थोडंसं तेल टाकावं व तेल गरम झालं की त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता व ठेचलेला लसूण टाकून परतून घ्यावं. लसूण गोल्डन झाला की त्यात शेंगदाणे व बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यावा. नंतर त्यात बटाट्याच्या फोडी, टमाटर आणि वाटाण्याचे दाणे टाकून 1 मिनिट परतून घ्यावं. इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. आता यात हळद, लाल तिखट, काळा मसाला, धने पूड टाकून हे सर्व मसाले व्यवस्थित छान परतून घ्यावे. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली तुरीची डाळ व तांदूळ टाकून नीट मिक्स करून घ्यावी. व यात गरजेनुसार पाणी टाकावे. चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्याव्यात. इथे आपली खिचडी बनते तोपर्यंत कढीची तयारी करून घेऊ. कढीसाठी मिक्सरच्या भांड्यात 4-5 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून वाटण तयार करून घेऊया. एका बाउलमध्ये दही, हळद व 1 चमचा बेसन पीठ घालून हे मिश्रण छान फेटून घेऊया. कढीसाठी एका पातेल्यात तेल गरम करून तेल छान गरम झाले की त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता व तयार करून घेतलेले वाटण टाकून छान परतून घ्यावं, जेणेकरून लसूण मिरचीचा कच्चेपणा निघून जाईल. आता आपण इथे फेटून घेतलेली दही व गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घालून सतत ढवळत राहावं.
कढीला एक उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहा आणि छान उकळी आली की समजावं आपली कढी इथे तयार आहे. इथे आपली गरमागरम खिचडी व कढी तयार आहे. असा हा मस्त चमचमीत बेत तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खात राहा.